तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटीत तयार इंटरनॅशनल ड्रग लॉबीचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातील एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख आहे. सध्या ते अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अनेक ठिकाणी 10% भेसळयुक्त पदार्थ जप्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे. तसेच तुकाराम मुंढे या विभागात आल्यापासून ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे आणि याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा करण्यात आलेले आहेत. ड्रग्ज लॉबी, मेडिकल कंपन्या असे अनेक जण एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात मी नावानिशी सगळं समोर आणणार आहे असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. तसेच अन्न आणि औषध प्रशासन हे खातं नरहरी झिरवाळ नव्हे तर इतर कोणीतरी चालवत असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. पहिल्यांदा मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय आयुक्त तुकाराम मुंढे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मुंबईला जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत ते कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे विचारायचा नाना. मग आता प्रॉब्लेम नाही. अध्यक्ष महोदय, लोकांची आज वरती आहे ना. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामा धंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये.